नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चॅनल लास्ट मिनिट गेट चॅनलवर. आज आहे आपला पहिला दिवस इंट्रोडक्शन टू पायथन शिकण्याचा. तर आज आपण शिकणार आहे पायथन काय आहे, त्याचे फीचर्स काय आहेत आणि आज आपण आपला पहिला कोड रन करूयात. तर व्हॉट इज पायथन? पायथन इज अ जनरल पर्पज हाय लेवल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे एक हाय लेवल ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. हे एक इंटरप्रेटेड लँग्वेज आहे, जे की एक लाईन म्हणजे कोड बाय कोड रन एक्झिक्यूट होते, म्हणजे एक कोड स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट होते. पायथन इज अ ओपन सोर्स लँग्वेज जस्ट लाईक अ जावा. पायथन इज ऑल्सो ओपन सोर्स लँग्वेज. इट इज फ्रीली अवेलेबल. म्हणजे हे एक आपल्याला ओपन सोर्स लँग्वेज आहे, जे की आपल्याला इंटरनेटवर फ्रीली अवेलेबल आहे आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. आपण याला कुठच्याही सिस्टीमवरती इन्स्टॉल करू शकतो. इन लिनक्स, विंडोज, मॅक सगळीकडे अवेलेबल आहे. आता जाणून घेऊयात फीचर्स ऑफ पायथन. पायथन इज इझी टू लर्न, सिम्पल अँड इझी टू लर्न. पायथन इज फ्रीवेअर अँड ओपन सोर्स लँग्वेज. पायथन इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज. वी कॅन रन ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म. मतलब आपण दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती पण रन करू शकतो. पायथन इज इंटरप्रेटेड लँग्वेज. Python is procedural language and object-oriented language and functional-oriented language. Python is multi-parameter language, supports multiple programming, म्हणजे दुसरे पण प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शन पण फॉलो करता येते. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स, हे उप्स कॉन्सेप्टमध्ये येते सगळं. त्याच्यानंतर पायथन इज बिगिनर्स लँग्वेज बिकॉज इझी टू हाय लेवल लँग्वेज. हे काही फीचर्स आहेत पायथनचे. आता आपण जाणून घेऊयात यूज ऑफ पायथन इन प्रोग्रामिंग लँग्वेज. पायथन कोठे कोठे पॉप्युलर आहे? वेब डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट, IoT प्रोग्रामिंग, मशीन लर्निंग, AI, डेटाबेस प्रोग्रामिंग, नेटवर्क प्रोग्रामिंग, खूप सारे या गोष्टीमध्ये सगळीकडेच पायथन आजकाल यूज होत आहे आणि हे खूप हाय लेवल लँग्वेज आहे आणि इझी टू लर्न आहे. इनपुट आउटपुट म्हणजे हे एक आपण जाणून घेऊयात. फॉर इनपुट वी हॅव इनपुट फंक्शन, म्हणजे हे एक इनपुट फंक्शन आहे आपल्याला. आणि फॉर आउटपुट वी हॅव प्रिंट फंक्शन. हे इनपुट घेण्यासाठी आणि आउटपुटसाठी आपल्याला स्क्रीनवरती प्रिंट फंक्शन यूज करावे लागतात. इनपुट फंक्शन बघूयात काय. इन पायथन प्रोग्राम्स वी हॅव यूज इनपुट फंक्शन्स टू टेक एनी काइंड ऑफ डाटा इनपुट फ्रॉम द युजर थ्रू द कीबोर्ड ॲट रन टाईम. म्हणजे आपण युजरकडनं इनपुट घेतो आणि कीबोर्डवरती टाईप करतो, जे काय युजरकडनं इनपुट घेतो. त्याचा सिंटॅक्स आहे व्हेरिएबल नेम इक्वल्स टू इनपुट, स्ट्रिंग इनपुट, फंक्शन ऑलवेज रिटर्न स्ट्रिंग व्हॅल्यूज. आणि प्रिंट फंक्शन आहे इट इज यूज टू डिस्प्ले द आउटपुट ऑफ द कन्सोल. म्हणजे प्रिंट फंक्शन आपल्याला जे काही इनपुट घेतलेलं आहे त्याचं आउटपुट आपल्याला कन्सोलवर प्रिंट करते. हे एक्झाम्पल बघू शकता. एक व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे, इनपुट केलेला आहे एंटर डेटा स्ट्रिंगमध्ये, प्रिंट केलेला आहे व्हेरिएबल आणि प्रिंट टाईप ऑफ व्हेरिएबल. आता इथं प्रिंट केलं तर आपल्याला एक डेटा एंटर करावा लागेल. ते एंटर आपण समजा 20 केलं तर आपल्याला आउटपुट काय ते 20. आणि याचं काय क्लास स्ट्रिंग, ही स्ट्रिंगमध्ये आहे. जे काही आपण इनपुट करेल ते आपल्याला स्क्रीनवरती आउटपुट दिसेल. ते आहे कास्टिंग स्ट्रिंग टाईप इंटू इंटिजर व्हेरिएबल. वापस आपण व्हेरिएबल केले इंटिजर इनपुट, म्हणजे इंटिजर आपण इनपुट केले इंटर डेटा स्ट्रिंगमध्ये. प्रिंट व्हेरिएबल, प्रिंट टाईप ऑफ व्हेरिएबल सेम आहे इथे पण. आपल्याला स्ट्रिंग आता इंटिजरमध्ये कन्वर्ट होईल. 40 आपल्याला 40 क्लास स्ट्रिंग आहे, आपण बघू शकताय. त्यानंतर इव्हॅल एक फंक्शन आहे जे की ऑलराऊंड फंक्शन आहे, जे की एक्झिक्यूट इन पायथन एक्सप्रेशन डायनॅमिकली ॲज अ स्ट्रिंग. म्हणजे एक फंक्शन आहे जे की आपल्याला डायनॅमिकली एक्झिक्यूट होते एक स्ट्रिंगमध्ये ड्युरिंग रन टाईम. तर बघू शकताय तुम्ही प्रिंट व्हेरिएबल, प्रिंट टाईप ऑफ व्हेरिएबल. आता इथं कसं येणार माहिती आहे का, 50 आपण प्रिंट केलो तर 50 हे आपण प्रिंट केलेलं आउटपुट होणार आणि क्लास आहे ते इंटिजर आहे. आपल्याला इथं हे इव्हॅल फंक्शन आहे. सेपरेटर
इथे काय होते, हे जे आपले स्ट्रिंग्स आहेत, आपण हेलो जॉन किंग, प्रिंट हेलो जॉन किंग सेपरेट, हे इक्वल्स टू जे काय आपलं सेपरेट आहे, हे सगळे सेपरेट होऊन आपल्याला आउटपुट देणार. आणि इथे वरती आपण सेपरेट यूज नाही केलेलं, त्यामुळे हे हेलो जॉन किंग. प्रिंट हेलो एंड प्रिंट हेलो एंड स्ट्रिंग डबल स्ट्रिंगमध्ये स्पेस आणि प्रिंट वर्ड, याचं आउटपुट येणार हेलो वर्ड. कारण इथे स्पेस येणार, आपण कारण इथे स्पेस, इथे जर आपण स्पेस वाढवलं तर इथे एक एक्स्ट्रा स्पेस वाढेल. आणि इथे 2 डबल स्लॅश आहे, म्हणजे एक 1 बाय 1 आउटपुट येईल. इथं जर आपण 3 स्लॅशन घेतले तर ते 3दा खाली येईल असं, एक्स्ट्रा 1 खाली येईल असं इथे येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आपण उद्या नवीन कॉन्सेप्ट शिकूयात, व्हेरिएबल्स अँड डेटा टाइप्स. तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब